ते 25 या वयात कधीच प्रेम करू नका. या वयात प्रेम करा स्वतःवर, स्वतःच्या कामावर आणि फक्त आणि फक्त स्वतःवरतीच. तर हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. तर आज नवीन विषयावरती बोलूया. तर मला काय म्हणायचं आहे, आजकाल 15 ते 25 वयात मुलं खूप जास्त प्रेमात अडकली जातात आणि जी मुलं ह्या वयातच प्रेमात अडकली जातात त्या मुलांचं आयुष्य बर्बाद होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. तुम्ही स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. प्रेम करा, कुणावर? स्वतःवर करा. स्वतः जगण्यासाठी धडपडा, स्वतः कमवायला शिका. जे काय तुम्ही आत्ता कमवाल ते तुम्हाला उद्या काम येईल. कारण 30-40 वयापर्यंत मुलांची लग्न होणार. कशामुळं? तर त्यांना इन्कम सोर्स नाही. मुली रिजेक्ट करतात कारण इन्कममुळं. त्यांचं इन्कम कमी असतं. कशामुळं? तर ह्या वयात कधी मोबाईलच्या नादानं वेळी झालेले असतात, तर कधी नेत्यांच्या मागं हिंडण्यात आपला वेळ घालवतात. आणि बरोबर त्यांना ज्यावेळी काम असतं त्यावेळी नेते त्यांना खायला प्यायला भरपूर चैनी करायला देतात, पण त्यांचं आयुष्य बर्बाद होत चालले त्यांच्या पाठीमागं जाऊन. आई वडील फक्त पैशासाठी पैशाच्या मागं लागलेले असतात. ती मजदुरी करण्यात व्यस्त असतात आणि ह्या मुलांना सांगायला शिकवायला कुणी नाही. त्यामुळं ते आपलं आयुष्य कुणाच्या तरी नादाला आयऱ्या लागून आयुष्य पूर्ण बर्बाद करताना दिसतात. आजकालच्या मुली तर मुलांना फक्त खेळवायचं काम करतात. लग्नाची वेळ आली की नकार देतात आणि अशा नकारलेल्या मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळं त्या मुलांना जगायचं साधनच उरत नाही. ते फक्त इतके गुरफटलेले असतात. ती मुली काय करतात, म्हणजे लग्नाचा विषय निघाला की आता नाही, असं पुढं ढकलत जातात. मुलांना वाटतं ही माझ्याबरोबर लग्न करणार, ही माझ्याशी प्रामाणिक आहे. पण ज्यावेळी त्यांना खरं सत्य समोर येतं त्यावेळी खूप उशीर झालेला असतो आणि त्यावेळी मुलगी त्याला साफ नकार देऊन त्याच्या आयुष्यातून गेलेली असते. मुलींना काय, आजकालच्या मुलींना फक्त पैसा वापरायला, चैनी करायला, ह्याच्यासाठी मुलांची साथ हवी असते. बाकी कशासाठी बाकी त्यांच्या मनाचा विचार करत नाहीत. आपण ह्याला सोडल्यानंतर ह्याच्या मनाची अवस्था काय होईल असं कधीच त्या विचार करत नाहीत. त्यामुळं आजकालच्या मुलांनी विचार करा, मन गुंतवायच्या आधी विचार करा आणि फक्त कामावरती लक्ष द्या. प्रेम करा स्वतःवरती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त.